नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राम जाधव मॅथ्स अकॅडमी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गणित इयत्ता 10वी भाग 2 प्रकरण 6वे। मित्रांनो, प्रकरणाचं नाव आहे त्रिकोणमिती आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणमितीमधील अत्यंत महत्त्वाचे जे सूत्र आहेत ते बघणार आहोत। तर मित्रांनो, हा जो प्रकरण आहे त्रिकोणमिती तुम्हाला इयत्ता 10वी बोर्डाच्या परीक्षेमध्ये 7 गुणांसाठी विचारलेला असतो। ह्या प्रकरणावर 7 गुणांचे प्रश्न असतात। तर हा जो प्रकरण आहे किंवा हा जो धडा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। चला तर मग बघूयात त्रिकोणमिती ह्या ज्या प्रकरणावरती अत्यंत महत्त्वाचे सूत्र आहेत ते आपण बघणार आहोत। बघा चला। तर मित्रांनो, सुरुवातीला असतं आपल्याकडे फॉर्म्युला साइन थीटा। आता हा जो साइन थीटा आहे, ह्या साइन थीटा याला आपण लिहू शकतो साइन थीटा बरोबर 1 कॉसेक थीटा असा आपण लिहू शकतो। साइन थीटा बरोबर 1 कॉसेक थीटा। पुन्हा आपण लिहू शकतो मित्रांनो कॉस थीटा बरोबर असते 1 सेक थीटा, 1 सेक थीटा। पुन्हा आपण लिहू शकतो मित्रांनो इथं टॅन थीटा बरोबर असते, काय असतं बघा, टॅन थीटा बरोबर साइन थीटा भागिले कॉस थीटा। आणि पुन्हा असतं बघा मित्रांनो चौथा, आता क्वाट थीटा बरोबर असते कॉस थीटा भागिले साइन थीटा। लक्षात ठेवा, असू द्या, क्वाट थीटा बरोबर असते मित्रांनो कॉस थीटा भागिले साइन थीटा। पुन्हा असते बघा पाचवं, आपल्याला लिहिता येते फॉर्म्युला पाचवा। हे झालेत 4 फॉर्म्युले। तर आता पुन्हा आपल्याला लिहिता येते साइन वर्ग थीटा, काय म्हणतोय मी, साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर असतं 1। आता पुन्हा 6वा फॉर्म्युला आपल्याला लिहिता येते मित्रांनो 1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर असते सेक वर्ग थीटा। हे पण आपल्याला लक्षात ठेवायचे। आता पुन्हा अजून फॉर्म्युला आपल्याला लिहिता येते 1 अधिक कॉट वर्ग थीटा बरोबर कॉसेक वर्ग थीटा। हा सुद्धा फॉर्म्युला आपल्याला लिहिता येतो। चला, आता अजून काही फॉर्म्युले आपल्याला लिहिता येतात आणि ह्या फॉर्म्युल्यावरून नवीन फॉर्म्युले आपल्याला तयार करता येतात। ते कसे करतात बघा, मी सांगतो। तर आता आपल्याला अजून फॉर्म्युले तयार करता येतात। आता याच्यानंतर दुसऱ्या प्रकारचे फॉर्म्युले घेऊ। तर ह्याच्यामध्ये असते मित्रांनो साइन 90 वजा थीटा, साइन 90 वजा थीटा बरोबर काय असते लक्षात ठेवायचं, कॉस थीटा असते। समजलं का? म्हणजे जे गुणोत्तर साइन 90 मायनस थीटाचा असते तेवढंच गुणोत्तर असते कॉस थीटाचा, म्हणजे हे दोन्ही समान असतात। पुन्हा आपल्याला लिहिता येते मित्रांनो इथं टॅन 90 वजा थीटा बरोबर कॉट थीटा असं पण लिहिता येते। आता पुन्हा तिसरं आपल्याला लिहिता येते इथं की बघा, इथं आपल्याला लिहिता येईल टॅन थीटा गुणिले टॅन 90 वजा थीटा बरोबर असते मित्रांनो 1। असे भरपूर फॉर्म्युले आपण हे फॉर्म्युल्यावरून तयार करू शकतो। बघा, तुम्हाला इथे दिलेला आहे साइन थीटा बरोबर 1 कॉसेक थीटा। तर ह्याच्यावरून आपण नवीन फॉर्म्युला तयार करू शकतो। ह्या कॉसेक थीटाला वरती घेऊन जायचं, साइन थीटाला खाली आणायचं, म्हणजे काय होईल, कॉसेक थीटा बरोबर 1 साइन थीटा। तर अशा प्रकारे आपण ह्याच्यामध्ये बदल करून नवीन फॉर्म्युले तयार करू शकतो। अशा प्रकारे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की त्रिकोणमितीय सूत्रे जे महत्त्वाचे आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहोत। तर मित्रांनो, हा जो त्रिकोणमिती प्रकरण आहे, ह्या प्रकरणाला आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये एकूण 7 गुण असतात आणि ते 7 गुण म्हणजे ह्या प्रकरण आपल्याला भाग 2च्या ह्या पेपरमध्ये खूप महत्त्वाचा आहे। कारण 7 गुण म्हणल्यावर खूप काही लहान गोष्टी नाही आहे आणि 7 गुण तुम्हाला हा चॅप्टर 7ला 7 गुण देऊन जातो जर तुम्हाला हे फॉर्म्युले लक्षात असतील तर मित्रांनो, तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्हाला अशा प्रकारच्या ज्या व्हिडिओ पाहायच्या असतील, कारण त्रिकोणमिती हा प्रकरण मी अत्यंत सोप्या पद्धतीने शिकवणार आहे। तुम्हाला जर अशा प्रकारच्या व्हिडिओ पाहायच्या असतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा, म्हणजे तुम्हाला ह्या अशा प्रकारे हे जे नॉलेज आहे किंवा हे जे कन्सेप्ट बिल्डिंग असतात ते आपल्याला भेटणार आणि आपलं जे नॉलेज आहे ते अजून इम्प्रूव्ह होईल। धन्यवाद।